तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा आज मेळावा होतोय आणि यावेळेस आपण बघतोय मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे। अजित पवार या मेळाव्याला थोड्याच वेळात संबोधित करतील। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मेळावे, एक शरद पवार गटाचा मेळावा देखील होतोय, तर अजित पवार गटाचा देखील मेळावा आता पिंपरी चिंचवडमध्ये होतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते हे उपस्थित आहेत। सूरज चव्हाण हे सध्या भाषण करतायत। थोड्याच वेळात अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। अजित पवारांच्या पक्षाचा आज हा मेळावा होतोय। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आपण बघतोय आणि या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याला अजित पवारांसोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 वर्धापन दिन साजरे झालेले आहेत। 26 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला झालेले आहेत आणि आज हा वर्धापन दिन सोहळा। अजित पवारांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। पुढच्या काही क्षणात अजित पवार इथं जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। सगळ्यांनाच माहिती आहे की राज्याला निवडणुकांच्या आधी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती। अर्थमंत्री म्हणून अजित पवारांवर ही योजना राबवण्याची एक मोठी जबाबदारी होती। तेव्हापासून अजित पवार यांच्या पक्षाने गुलाबी रंग जो आहे तो निवडला होता। निवडणुकांमध्ये देखील गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता। अजित पवारांचं गुलाबी जॅकेट देखील विशेष चर्चेत होतं आणि आज देखील या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मेळावा होत असल्यानंतर त्या ठिकाणी गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींची जी लाडकी बहीण योजना होती त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटानं गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता आणि आज अजित पवारांचा इथं सत्कार होतोय। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा वर्धापन दिन सोहळा दुसरा वर्धापन दिन होतोय। प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे असे केंद्रातले आणि राज्यातले महत्त्वाचे नेते आज या वर्धापन दिन सोहळ्यासाठी म्हणून व्यासपीठावर उपस्थित आहेत। अजित पवारांचं सगळं कुटुंब देखील या सोहळ्याला या वर्धापन दिनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आलेलं आहे। 11 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह गेलं होतं। त्यानंतर अजित पवार देखील वर्धापन दिन सोहळा साजरा करतायत। भला मोठा हार घालून अजित पवारांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पिंपरी चिंचवडमधील सगळे स्थानिक कार्यकर्ते आणि राज्यभरातले पदाधिकारी या वर्धापन दिन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। आज अजित पवार काय मार्गदर्शन करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्धापन दिन सोहळा जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे। आज 26वा वर्धापन दिन सोहळा अजित पवार यांचा पक्षाचा होतोय। काय नेमकं अजित पवार मार्गदर्शन करतील पदाधिकाऱ्यांना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढच्या काही क्षणात अजित पवार हे इथं उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा हा वर्धापन दिन सोहळा होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 वर्धापन दिन सोहळे साजरे झालेले आहेत। एक शरद पवारांनी केलाय, तर दुसरीकडे आपण बघतोय अजित पवार यांच्या पक्षानं देखील हा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये साजरा केलेला आहे। 26वा वर्धापन दिन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचा। अजित पवारांनी बंड केल्यानंतर अजित पवारांनी देखील वर्धापन दिन सोहळा साजरा केला होता। निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह आणि नाव हे अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आपण बघतोय हा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। ही थेट दृश्य यावेळेस वर्धापन दिन सोहळ्याची।